आपलं नाव काय? मी शरद सुरेशराव गावंडे, मुक्काम आशेगाव देवी, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. माझ्या शेतामध्ये तुलसी कंपनीचं हे पंगा हे वाण लावलेलं आहे सर मी. आणि 14 ते 15 जूनची माझी लागवड आहे सर. 4x2चं अंतर आहे. आतापर्यंत मी याला 3 खताचे डोस दिले आहे आणि 4 फवारण्या झाल्या. सुंदर अशी व्हेरायटी आहे सर. मोठ्या बोंडाची व्हेरायटी आहे. कापूस वेचायला सोपा आहे. आणि हे बघा जवळजवळ एकदम असे जवळ बोंड लागतात सर याला. त्याच्यामुळं हे मला खूप आवडलेली व्हेरायटी आहे. त्याच्यामुळं मी आणखी सर अशा पानावर याच्या लव असल्यामुळं रोगाला पण रसशुकीला बळी पडत नाही सर. त्याच्यामुळे सुंदर असं रोगाचं पण नियंत्रण होतं सर याच्यात. आणि सरासरी आता समजा माझ्या शेतात 60-70 अशी बोंड तयार आहे सर. आणि 30-40 पात्या आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला 14 ते 15 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज लागू शकतो सर माझ्या शेतात. अच्छा, याला किती फवारणी झाली? 4 फवारण्या झाल्या सर. आणि खताचे डोस? 3 झाले. खताचे 3 झाले. आणि आता इथे सरासरी किती बोंड असतील तुम्हाला? 60 ते 70 बोंड 80 बोंड तयार आहे सर. तयार आहे. आणि बोंडाचं वजन कसं आहे? बोंडाचं वजन खूप छान आहे सर. 6-7 ग्रॅम पर्यंत. फुटलेल्या कापसाचं वजन 6 ते 7 ग्रॅम पर्यंत भरते सर. 6 ते 7 ग्रॅम पर्यंत भरते. अच्छा. आणि कापूस वेचायला कसा आहे? कापूस वेचायला खूप सोपा आहे सर. वेचायला सोपा आहे. सोपा आहे. आणि वजन चांगलं आहे. वजन चांगलं. अच्छा. आणि हे रोगाला कमी बळी पडते की जास्त बळी पडते? नाही सर, खूप म्हणजे रसशुकीचा खूप प्रादुर्भाव कमी येतो. त्याच्यामुळे फवारणी जास्त फवारणी जरूरत नाही सर. हे 4 फवारण्यामध्ये झाड डेव्हलप झालं सर माझं. 4 फवारणीमध्ये सरासरी किती बोंड लागून असेल इथे? 70 ते 80 बोंड आहे सर. 70 ते 80 बोंड आहे. आणि पात्या फुलं? पात्या फुलं 30-40 पर्यंत पात्या फुलं आहे. 30-40 पर्यंत पात्या फुलं आहे. म्हणजे सरासरी इथे 100 बोंड लागेल. किती ॲव्हरेज बसू शकते तुम्हाला? 14 ते 15 क्विंटल 16 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज बसू शकते. वाण तुम्हाला आवडला? परिसरातील शेतकरी भावांना काय संदेश द्याल? सुंदर असं वाण आहे सर. कोणी लावा. आपल्या चांगल्या मध्यम जमिनीत सुद्धा चांगलं येते सर. म्हणजे पंगा हे वाण कोणत्याही जमिनीत कोणत्याही वातावरणात हमखास उत्पादन देणारं वाण म्हणून तुम्ही लावू शकता. अच्छा. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे. सर.